दाखल होत आहेत आणि याच दरम्यान एक चांगलं रायमिंग माझ्यापर्यंत पोहोचलेलं आहे. सांगवी परिसरातील स्मार्ट बॉय यश मोरे यांचे देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. चांगल्याना दाखवतो दिवसा तारे असा डॅशिंग यश मोरे त्यांनी काल स्कोरिंग केलं होतं. प्रशांतजी गायकवाड आणि त्यांच्या सर्व टीमच्या माध्यमातून अत्यंत सुंदर असं आयोजन. आज उत्कृष्ट बॅटर त्याचबरोबर उत्कृष्ट गोलंदाज आणि मालिकावीर जो पुरस्कार आहे त्या पुरस्कारासाठी एक ट्रॉफी बरोबर आपण या ठिकाणी एक छानशी पैठणी देणार आहोत, ज्यामुळे घरातली आई देखील खुश असेल, तुमची पत्नी देखील खुश असेल. ही परंपरा आहे प्रशांत गायकवाड यांच्या माध्यमातून ज्या आयोजित केलेली स्पर्धा आहे, जिथे आज व्यावसायिक खेळाडू खेळलेले आहेत. आणि या समालोचन कक्षामध्ये प्रवीण गायकवाड आवाजाचा पहाड त्यांचे ट्रान्स भरपूर व्हायरल आहेत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये. प्रवीण सर, तुमचं यावेळेला स्टुडिओमध्ये स्वागत आहे. तर धन्यवाद प्रशांत सर. ही मॅच खूप महत्त्वाची. नक्कीच फायनलमध्ये जाऊन कोण पोहोचतंय याकडे सगळ्यांच्या नजरा लागून आहेत आणि जी टीम फायनलला पोहोचेल झेपान 11 कोंडवा या टीमच्या विरोधात फायनल या ठिकाणी खेळताना पाहायला मिळणार आहे. याच दरम्यान प्रसिद्ध पंच संजय भालेराव आणि एक ऑलराऊंडर खेळाडू त्याचबरोबर लेजंड खेळाडू संजय भालेराव यांचं देखील शुभागमन झाले आणि त्यांना मी विनंती करेन आपण व्यासपीठावरती या. त्याचबरोबर शेखरजी मोरे अर्थात संविधान चषकाचे शिल्पकार या ठिकाणी दाखल झाले, त्यांचंही मनापासून हार्दिक स्वागत आहे. आणि आपल्यालाही विनंती आहे आपण मंचावरती यायचं आहे. क्रिकेटचा खेळ रंगतदार होईल यात काही शंका नाही आहे. प्रवीण सर, यापूर्वी देखील आपण बघितलं रंगतदार रोमर्षक सामने झालेले आहेत आणि प्रेक्षकांची उत्कंठ शिगेला पोचलेली आहे. आघाडीचा गोलंदाजी मार्कवरती. दोन्ही संघांना नम्र विनंती आहे आपला 12th मॅन कंपल्सरी समालोचन कक्षामध्ये पाठवणं गरजेचं आहे. तसं नाही घडलं तर त्या संघाला 2 धावांची पेनल्टी आहे. मला वाटतं व्यावसायिक संघ आहेत, प्रोफेशनल संघ आहेत आणि त्यामुळे जास्त अनाउन्समेंट करण्याची आवश्यकता नहीं है. 4 ओवर का ये मुकाबला और सभी का स्वागत है जो दर्शक अभी महाराष्ट्र से देख रहे हैं, पूरे इंडिया से ये टूर्नामेंट देख रहे हैं. tenniscricket.in पर सभी का हम स्वागत कर रहे हैं. आणि गाड्या सर्वच्या गाड्या आपण पार्क केलेल्या ते रस्त्यावरती लावू नका. बरोबर स्क्वेअर लेगच्या दिशेनं तिथे पार्किंग झोन आहे आणि आता मला वाटतं पार्किंग झोनमध्येच यावेळेला चेंडू जाईल का. पार्किंग झोनमध्ये जातोय चेंडू स्लॉटमध्ये आणि पाठवलाय प्लॉटच्या बाहेर. षटकार पहिल्या चेंडूवरती शाईट तोडून पडला. वसूल केलाय. वेल बिगिनिंग इज ऑफ सक्सेस. परंतु आता गोलंदाजाचं कमबॅक. चेंडू असेल डॉट, चेंडू असेल निर्धाव. 6 धावांवरती धावफलक स्थिर आहे. षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी प्रगती पथावरती चालू असताना प्रशांत सर. प्रवीण जी, जिस तरह से मुकाबला है सिब्बान से एक 40 प्लस के खिलाड़ी 40 प्लस से ज़्यादा है, बहुत बढ़िया प्रदर्शन रहा है इनका टेनिस क्रिकेट में और रबर बॉल क्रिकेट में. बॉल टॉस गेंद ऑफ टाइम के बाहर, नो बॉल का इशारा हुआ. वाइड यॉर्कर डालना चाहते थे, थोड़ा फंस गए हैं. फुल टॉस गेंद है और ये गेंद आपको दोबारा भी डालनी पड़ेगी. और सामने बल्लेबाज की बात करें तो सुमित डेकले हैं और आईसीसी चषक 2024 पिक्चर है सुपर हिट. अगली गेंद फ्री हिट ते घुमा के खेलने का मौका मिलेगा. विनोद भाऊ परोळेकर यांचं देखील यावेळेला शुभागमन होते. त्यांना विनंती आपण मंचावरती या. आपलं देखील आईसीसी चषकाच्या माध्यमातून सहर्ष स्वागत आहे. तर नक्कीच पुणे टेनिस बॉल क्रिकेटसाठी ज्यांचं ज्यांचं योगदान आहे, पण ती स्पर्धा कोणती असो, अशा अनेक मान्यवर आज या क्रीडांगणावरती उपस्थित आहेत. सगळ्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती या ठिकाणी येऊन आसनस्थ व्हायचं आहे. या मॅच नंतर फायनलचा थरार क्रिकेट रसिकांना या क्रीडांगणावरती अनुभवता येणार आहे, पाहता येणार आहे. सिबान शेख गोलंदाजी मार्कवरती तयार. स्कोर कार्डवरती धावा आपण पाहतोय 9 धावा. अपने बॉलिंग मार्क पर सिब्बान तैयार. ऑन साइड पर लांगॉन है, मिड विकेट स्क्वेयर की तरफ खिलाड़ी तैनात है बाउंड्री लाइन पर. और बढ़िया लाइन, बहुत अच्छी गेंद. बल्लेबाज प्लेयर ऑन होते हुए शाही शेख बैक टू द पवेलियन. क्या गेंद थी ये, जैसे लेदर बॉल में गेंदबाजी होते उसी तरह से थोड़ा ऑफ टाइम के बाहर रखा. बल्लेबाज पुल करना चाहते थे, उतनी जगह नहीं थी. बल्ले का अनुरे किनारा, गेंद स्टंप के ऊपर टकराई है. शाहिद का विकेट सिब्बान को मिला है. पहला ब्रेक थ्रू अपनी टीम के लिए दिलाते हुए. साहब
माघारी परतताना पाहायला मिळतो आहे. ही मॅच खूप महत्त्वाची आहे. धावाबंद खूप गरजेचं आहे. 9 धावा स्कोर कार्डवरती येत आहेत. विश्वनाथ जाधव न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचताना पाहायला मिळतो आहे. सिबाननं मिळवलेलं यश नक्कीच आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. यश म्हणजे कर्तृत्वाचा ठसा, यश म्हणजे पूर्णताचा वसा, यश म्हणजे उमलत्या पंखाचं बळ, यश म्हणजे केलेला अप्रतिम खेळ करण्यासाठी आज प्रत्येक जण सज्ज आहे. प्रशांत सर, क्रिकेट म्हणजे सर्व खेळाडूंचा योग्य असलेला ताळमेळ, एकमेकांवरती असलेला प्रचंड विश्वास, एकजुटीचं काम, एकमेकात सहाय्य करू अवघे धरू सुपंत, हा 11 जणांचा खेळ आहे. सांघिक खेळ आपण क्रिकेट मैदानावरती पाहतोय. तर नक्कीच आयोजन करते धन्यवाद द्यावे लागतील. 1,11,000 रुपयांचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक असणारी क्रिकेटची स्पर्धा दरम्यान बिग हिट केला जातो आहे. चेंडू पार्किंग झोन मध्ये जाऊन पडतो आहे. उत्तुंग षटकार, 6 धावा. से डाला गया था, बल्लेबाज के सर की तरफ गेंद आ रही थी, बल्लेबाज ने देखा, परखा और खूबसूरती के साथ गेंद को खींच स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के बाहर. क्या जबरदस्त हुक शॉट था. बल्लेबाज को लगी है रनों की भूख, बल्लेबाज ने शॉट खेला है, हुक शॉट है, चाबुक शॉट है और खूबसूरती के साथ गेंद को खेल दिया था स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के बाहर. इस चक्के के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 15 रन. और धानु की ये जाबाज खिलाड़ी है. मैन ऑफ द सीरीज के बहुत सारे इनाम इनके नाम पर. सुमित का सबसे ज्यादा विश्वास, सुमित ढेकले, विश्वनाथ यादव नॉन स्ट्राइक रेन पर सुमित गेंदबाजी करने के लिए गेंदबाज असिफ बन तैयार. पैरों पर गेंद थी, लेग स्टंप के ऊपर. सफल वो क्या होंगे जो विश्वास रखते गैरों पर, सफल वो जरूर होंगे जो विश्वास रखते पैरों पर. सटीक यॉर्कर, गेंदबाज कारगर और विश्वनाथ यादव का किया आपने शिकार. सिब्बान को सफलता मिली है. गोलंदाजी केली. आपण पाहिलं शाहीद शेखला सेम ब्लॉक होल, त्यानंतर मात्र विश्वनाथ जाधवला देखील ब्लॉक होल चेंडू टाकला, यष्ट्यांचा वेध घेतला आणि दुसरी महत्वपूर्ण विकेट पॅव्हिलियन मध्ये परतताना पाहायला मिळते. विश्वनाथ जाधव ही विकेट खूप महत्वाची होती. आपण पाहतोय परतताना पाहायला मिळतोय. प्रवीण, 2 गेंदें ऐसी थी, एक बिल्कुल वो चौथे 5वें स्टंप की तरफ थी और बिल्कुल राइट हैंडेड के परफेक्ट गेंद थी. एक गेंद ऐसी थी वो बिल्कुल लेग स्टंप के ऊपर थी. तो 2 अच्छी गेंदें. और सिब्बान क्रिकेट के परिभाषा को बहुत अच्छी तरह से जानते हैं. लीजेंड खिलाड़ी है और कहते हैं ना कि योगी बनने से अच्छा है उपयोगी बने. ड्रीम बॉल क्रिकेट में वो आपका जो स्टॉक बॉल, वो ड्रीम बॉल डालना आना चाहिए. वो ड्रीम बॉल सिब्बान ने डाले हैं अपने बोलिंग मार्ग पर. गेंदबाज सुल्तान, फुल टॉस. सुमित देखिए, सुमित का चेहरा देखिए, सुमित के हाव भाव देखिए. फुल टॉस गेंद थी. अगर इस गेंद के ऊपर आप बल्ले के बीचों बीच खेलते तो गेंद बॉडी लाइन के बाहर जाती है. और फुल टॉस गेंद वैसे कोई नहीं छोड़ता. अब नए बैटर मैदान के अंदर आए हैं प्रथमेश ठाकरे, जिनके ऊपर दारोमदार स्कोर अगर देखें तो रन संख्या 16 पर लॉस ऑफ 2 विकेट. सुलतान खान गोलंदाजी मार्कवरती दिवसभराच्या सत्रात चांगली गोलंदाजी राहिली आहे. परंतु दुसऱ्या बाजूला प्रथमेश ठाकरेची बॅट देखील तळताना पाहिली आहे. प्रत्येक सामन्यामध्ये लॉंग ऑनच्या दिशेला हा चेंडू आपण पाहतोय. गॅप आहे, फार मोठी दरी आहे, चेंडू जातोय सीमा पार, खणखणीत चौकार, 4 रन. तरह से प्रथमेश ठाकरे की भी चर्चा होती है. बहुत ही शानदार और टेनपेल से इनका बहुत बड़ा रिश्ता रहा है. मैन ऑफ द सीरीज में रहे हैं. जैसे सुल्तान खान टेनपेल से जुड़े हुए, उसी तरह से प्रथमेश ठाकरे हैं. लेकिन फिलहाल शानदार, बहुत ही जबरदस्त स्ट्रोक था. गेंद बॉडी रन के बाहर चली गई. 4 रन के लिए स्कोर इसी के साथ पहुंच चुका 20 पर. ऊपर दूसरा प्रगति पर सुल्तान खान. ऑन साइड पर गेंद को पुल किया, मिड विकेट पर बॉडी रन पर खिलाड़ी. ओहो, प्रवीण पुन्हा एकदा तेज गाणं वाजलंय, ते चिंचेचे झाड. तर नक्कीच
नैसर्गिक अडथळा जे वृक्ष मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत, परंतु फार कमी मैदानं नक्कीच आपल्याला जी पाहायला मिळत आहेत. हे मैदान आपल्यासाठी मात्र खऱ्या अर्थानं उपलब्ध झाले आणि 2 वर्ष याच मैदानावरती हा थरार आयश्री चषकाचा नक्कीच आपण पाहतो आहे. या ठिकाणी मात्र सुलतान पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती तयार. षटक क्रमांक 2 समोर टेनिस बॉल क्रिकेटचा बाहुबली सुमित. ओ हा चेंडू टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेला चेंडू वळताना पाहायला मिळाला. बॅट पासून चेंडू थोडासा दूर ठेवला गेलाय. उस्मान पटेलच्या हातात चेंडू जाऊन विसावतोय. सुलतान खान अप्रतिम गोलंदाजीचा नजराना सादर करताना आपल्याला पाहायला मिळतोय. यू आर एब्सोल्युटली राइट, बिल्कुल सही कहा आपने. बहुत अच्छी गेंदबाजी भी कर रहे हैं, अच्छी गेंद ऑफ स्टंप के बाहर. और प्रवीण जी देखिए, ये जो मुकाबला चल रहा है ना, एक दूसरे की जो ताकत है बहुत अच्छी तरह से पहचानते हैं दोनों खिलाड़ी. सुल्तान खान और सुमित डिक्लेब जो एक दूसरे के खिलाफ बहुत बार खेल चुके हैं. 4 ओवर का मुकाबला, स्कोर पहुंच चुका है 22 पर. 22 पर लॉस ऑफ 2 विकेट. सुलतान या दरम्यान चेंडूला फक्त दिशा दिली आहे. चेंडू क्षेत्ररक्षक येतोय चेंडूवरती, त्या ठिकाणी मात्र सिंगल घेतली जाईल. उलटा चेंडू बॅट वरती घेतला होता आणि त्या ठिकाणी मात्र ऑन साइडच्या दिशेला चेंडूला खेळून काढले. स्कोर कार्ड वरती धावा जर पाहिलं तर मात्र 23. षटक क्रमांक 2 या ठिकाणी चालू आहे. एक चौकार आल्यानंतर कोणत्या प्रकारचा बिग हिट सुलतान खाननं त्यानंतर मात्र खेळू दिला नाही. रोखून ठेवण्याचा प्रयत्न आतापर्यंत तो यशस्वी झालाय. 2 ओवर का खेल. टोटल स्कोर की बात करें तो रन संख्या 23 रन, 23 लॉस ऑफ 2 विकेट. आफ्टर 2 ओवर रोहन खरात, जिनके बारे में बहुत चर्चा हो रही है. भारत प्रीमियर लीग में वैसे स्टार्ट जो हुआ था टूर्नामेंट का, तब इनको खेलने का मौका नहीं मिला प्रवीण, लेकिन जब मौका मिला तो मौके पर चौका लगा था. जबरदस्त गेंदबाजी की थी, बहुत बढ़िया प्रदर्शन रहा है. और स्कोर 23 रन है स्कोर बोर्ड पर. दर्शक काफी संख्या में मौजूद है. टेनिस cricket.in से ये टूर्नामेंट देख रहे हैं. यंग खिलाड़ी है राहुल जोगाड़िया, जिन्होंने जो एंट्री की थी वो बिल्कुल 16 के साल के थे. उसके बाद में एक ऐसे खिलाड़ी है जिन्होंने कम उम्र में प्रोफेशनल क्रिकेट में एंट्री की और एंट्री रॉयल एंट्री रही. बहुत बढ़िया प्रदर्शन रहा है रोहन करात का. और उनकी जो गेंदें मिश्रण बहुत बढ़िया अच्छा करते हैं. वो लेग ब्रेक गेंदें नहीं भाग पाए, वो रॉन्ग बॉल डालते हैं, गुगली डालते हैं, मिश्रण बहुत अच्छा करते हैं और अच्छी कला इनके पास है. और इनके जो कि उंगलियों में जादू है. पहली गेंद पर कोई जवाब नहीं था बल्लेबाज प्रथमेश ठाकरे के पास. तर वैविध्यपूर्ण गोलंदाजी नक्कीच आपण पाहतोय. व्हेरिएशन पाहायला मिळतंय. आता उंची घेतली आहे चेंडूनं. संधी निश्चित आहे. झेल टिपला जातो आहे. रोहन खरातला मिळतं यश. जल्लोष मैदानाच्या आतमध्ये नक्कीच पाहायला मिळतो आहे. ही विकेट खूप महत्वाची होती, कारण की प्रथमेश जबरदस्त फलंदाजी करताना पाहायला मिळालाय आणि रोहन खरात त्याला मात्र टिपताना पाहायला मिळतोय. प्रथमेश बॅक टू द पॅव्हिलियन. प्रवीण, बहुत महत्वपूर्ण कि जिस तरह से इन्होंने वो गेंद डाली थी. और संजय बालेराव शेखर जी मोरे साहेब, आपल्याला विनंती आहे. शेखर मोरे साहेब एक आयोजक आहेत, प्रसिद्ध आयोजक आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी बालेराव इंडिया कपसाठी कोलकातामध्ये त्यांनी अंपायरिंग केलेलं आहे. या भागात त्या व्यावसायिक स्पर्धा करण्यामध्ये निश्चितच त्यांचा सिंहाचा वाटा असतो. अजी अवले यांच्या समवेत. तर विनंती आहे संजय बालेराव, आपण मंचावरती या, आपलं स्वागत है. ते रॉन्ग वन खास करके एक गेंद लेग ब्रेक थी. और दूसरी बात अच्छी क्या है, इस क्रिकेट में फ्लाइटेड गेंदबाजी कम देखने का मौका मिलता है, लेकिन रोहन करात जो है ना, फ्लाइट देने के लिए कभी भी नहीं डरते हैं. बहुत बढ़िया प्रदर्शन इनका रहा है. लेफ्ट हैंड बल्लेबाज स्ट्राइक रेन पर आप देख रहे हैं इस वक्त बल्लेबाजी करने के लिए सुनील चावरी. ओहो, ये भी गेंद ज्यादा नहीं समझ पाए थे. यहाँ मौका मिल सकता है. और वाइट बॉल का इशारा, काफी लेग स्टंप के बाहर जाते हुए लेफ्ट हैंडर आए हैं. और जब प्रवीण लेफ्ट हैंड राइट हैंड कॉम्बिनेशन होता है तब जाकर गेंदबाजी करना भी इतना आसान नहीं है. स्कोर आपको बताऊंगा, टोटल बन गया है 25 रन 2 विकेट के नुकसान पर. चांगली गोलंदाजीने सुरुवात केली, परंतु अवांतर धावा रोखणं खूप गरजेचं असणार आहे. व्यासपीठावरती आपण पाहतोय सन्माननीय आमचे मार्गदर्शक संजय बालेराव सर, प्रसिद्ध पंच आणि त्याचबरोबर संविधान चषकाचे आयोजक चंद्रशेखर दादा मोरे यांचं व्यासपीठावरती आगमन. मनापासून आयसीर प्रतिष्ठानाच्या वतीनं दोन्ही मान्यवरांचं हार्दिक हार्दिक स्वागत. स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय 25 धावा, ओव्हर क्रमांक 3 जारी आहे. या दरम्यान चेंडू जातोय सीधा सीमारेषेच्या बाहेर. बाहुबली षटकार सुमितच्या बॅटमधून.
तुटून पडावं लागेल, एक विशालमय धावसंख्या उभी करावी लागेल. समर 11 येरवाडा धावपलकावरती धावा आपण पाहतोय 31 धावा. रोहन करत अपने बोलिंग माप तैयार. छोटी गेंद लेग ब्रेक है, अंदर की तरफ आई, बॉडी के अंदर गेंदबाजी होगी तो बल्लेबाज बाहुबली सुमित ढेकले जो है ना वो खलबली करने वाले हैं. गगनचुंबी छक्का, मैग्निफिसेंट स्ट्रोक, सुपर बैटिंग. दर्शनीय स्ट्रोक है, बल्ले के बीचों बीच खेलते हुए. यहां मेरे हिसाब से जो प्लान था प्रवीण जी रोहन खरात का तो इतना अच्छा नहीं था, क्योंकि लेफ्ट हैंडर सामने है, आप लेग ब्रेक करना चाह रहे हैं, उछाल तो है लेकिन लेन बहुत छोटी थी. बल्लेबाज को दिए घुमा के खेलने का मौका मिला. एक खूबसूरत स्ट्रोक है बल्लेबाज सुमित ढेकले का. स्कोर कार्ड वरती धावा जर पाहिलं तर मात्र 37 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता मात्र आक्रमक फटके, लागोपाठचे 2 उत्तुंग षटकार सुमितच्या बॅट मधून येताना जे पाहायला मिळत आहेत. 37 धावांवरती धावफलक जाऊन पोहोचताना पाहायला मिळत आहे. रोहन खरात पुन्हा एकदा सज्ज होईल. समोर आपण पाहतोय सुमित ढेकळे, बाहुबली ऑन स्ट्राइक. हो, आता मात्र चेंडू थोडासा खाली ठेवलाय, त्या ठिकाणी मात्र उस्मान पटेलच्या हातात जाऊन विसावतोय. डॉट बॉल आहे, निर्धाव स्वरूपाचा चेंडू आहे. कमबॅक केलंय 2 षटकारांनंतर रोहन खरात नाही. लेकिन अब मजा आएगा. रोहन खरात तैयार. ये लाइन है, ये लाइन जो है सुमित के लिए बिल्कुल परफेक्ट डालते हुए, और लो फुल टॉस ऑफ टाइम के बाद वाइड यॉर्कर डालना चाहते थे. दोबारा फ्लाइट दी गई थी, 2 रन लेने का मौका मिलेगा. और कौन कहता है कि बादाम खाने से अकल आती है? बादाम खाने से अकल नहीं आती, ठोकर लगने से अकल आती है. 2 अच्छे स्ट्रोक, बहुत ही खूबसूरत स्ट्रोक बल्लेबाज सुमित ढेकले के. उसके बाद में 2 गेंदें ऑफ स्टंप के बाहर, टिप्पा खाने के बाद बाहर की तरफ एक गेंद निकली. और अब जाकर 3 ओवर का खेल, 3 ओवर में टोटल की बात रन संख्या 39 स्कोर बोर्ड पर है. तो रनों की रफ्तार अभी भी बहुत बढ़िया है. समर 11 और FM कंधारी 11 के बीच आज के दिन का बहुत ही महत्वपूर्ण मुकाबला. और अब जाकर इस मुकाबले की बात करें तो 3 ओवर में 13 का अवसर थे प्रवीण, और स्कोर बोर्ड पर स्कोर है 39, 2 विकेट के नुकसान पर. रोहन खरात 2 षटकार आल्यानंतर देखील 16 धावा त्या षटकामध्ये खर्च केल्या. चांगली गोलंदाजी नक्कीच म्हणता येईल. या ठिकाणी 3 ओव्हरचा खेळ त्या ठिकाणी संपताना आपल्याला पाहायला मिळतोय. 39 धावा, शेवटचं अंतिम अखेरचं षटक मैदानाच्या आतमध्ये जे टाकले जाईल. ही टीम ही मॅच जिंकणार आहे, सीधा अंतिम सामना खेळण्यासाठी मात्र सज्ज होईल. आईश्री चषकाची फायनल खेळण्यासाठी ती टीम मात्र सज्ज होईल. झेपान 11 कोंडवा ही टीम कालच फायनल मध्ये जाऊन दाखल झाली आहे. आज कोणती टीम अंतिम सामना लढण्यासाठी सज्ज होतीये, काही वेळानंतर त्याचं उत्तर तुमच्या आमच्या समोर मात्र येईल. प्रवीण, देखिए रोहित यादव के बारे में बहुत सारी चर्चा हुई. आईपीएल का जो फॉर्मेट है उसमें बहुत सारे बदलाव किए गए, बहुत सारी नई चीज़ें लेके आए. तो जो युवा खिलाड़ियों को मौका देते हैं ना, उसमें रोहित यादव को मौका मिला था. आईपीएल में खेल चुके रोहित यादव उत्तर प्रदेश के खिलाड़ी है. अभी गेंदबाजी करने के लिए आयुब शेख. ऑफ टाइम के बाहर अच्छी लाइन सुनील चावरी के लिए. फिलहाल खिलाड़ी मौजूद है लॉन्ग ऑफ पर. और आकाश, जब एनबी में इनको मौका मिला ना, एनबी का आउट ऑफ फॉर्म चल रहे थे, लेकिन उसके बाद में लगातार निरंतर 41 धावा, शेवटचं षटक या ठिकाणी प्रगती पथावरती जारी असताना आपण पाहतो आहे. प्रमुख गेंदबाज के तौर पर आयुब गेंदबाजी कर रहे हैं. छोटी गेंद पर प्रहार किया गया, हाफ प्रकार गेंद थी, उसके ऊपर बाहुबली का प्रहार, गेंद जाएगी बाउंड्री लाइन के बाहर और शानदार सिक्सर बाहुबली के बल्ले से आता था. दादा गायकवाड, एका क्षेत्रात कार्यरत असणारी 2 व्यक्तिमत्व. पृथ्वीराज दादा गायकवाड आपण उपस्थित झालात. पुन्हा एकदा संपूर्ण आमच्या आयश्री प्रतिष्ठानाच्या वतीनं आपलं स्वागत. धावा स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय 49 धावा स्कोर कार्ड वरती. रनों की रफ्तार प्रवीण देखे तो बहुत ही बेहतरीन है. और 2 विकेट आपके गिर गए, 3 विकेट आपके गिर गए हैं. सुनील चावरी
बहुत महत्वपूर्ण खिलाड़ी। प्रारंभिक बल्लेबाज के तौर पर सुमित ढेकले फिलहाल बल्लेबाजी कर रहे हैं स्ट्राइकर एंड पर। अभी तक 3 छक्के जड़ चुके हैं बल्लेबाज सुमित ढेकले। आयुष्य गेंदबाजी कर रहे हैं। ज्यादा दूर गेंद ऑफ स्टंप के बाहर। क्या विकेट के अंदर या विकेट के बाहर? व्हाइट बॉल का इशारा। तो ये गेंद आपको दोबारा डालनी पड़ेगी। प्रवीण, स्कोर बढ़ गया, स्कोर पहुंच चुका है 50 रन पूरे हुए हैं, 50 अप। गोलंदाजी मार्गवर सज्ज होताना जो पाहायला मिळतो, बॅट आणि बॉलचा संपर्क नाही, चेंडू वाईट, चेंडू खराब। कोणत्या प्रकारचा रिव्यू नहीं है। ऑन फील्ड अंपायर का जो डिसीजन वही फाइनल है। तर अनेक जणांचं योगदान आयसरी चषक पार पडत असताना नक्कीच आपण या ठिकाणी पाहतोय। आणि या ठिकाणी मात्र पृथ्वीराज गायकवाड पुणे पोलीस यांच्या माध्यमातून देखील 2000 रुपयांची देणगी या क्रिकेटच्या स्पर्धेसाठी आलेली आहे। धन्यवाद पृथ्वीराज दादा गायकवाड। टाळ्या वाजून एकदा पृथ्वीराज दादा गायकवाड यांचं आपण अभिनंदन करूया। या ठिकाणी मात्र आपण पाहतोय सिंगल घेतली, एक धाव त्या ठिकाणी मात्र जी घेतली, दुसरी धाव एष्ट्या मात्र उडवल्यात आणि पाहायला मिळेल धावबाची शिकार। निखिल ने बहुत अच्छा काम किया है। यश मौर्य हमारे साथ कल थे जिन्होंने स्कोरिंग का बहुत बढ़िया काम किया। स्कोर बहुत इंपॉर्टेंट होता है। पहली पारी आप देख रहे हैं, बहुत ही अच्छा मुकाबला। गेंदबाजी करने के लिए अयुब तैयार, समर 11 बनाम FM कंदारी। छोटी गेंद थी लेकिन थोड़ा रुक कर आई, बल्ले के ऊपर अच्छी तरह से नहीं चढ़ी है। फंबल अलाउज द बैट्समैन टू कम बैक बाय सेकंड, और थ्रो अच्छा नहीं है लेकिन पीछे कवर करने के लिए खिलाड़ी तैयार है। प्रवीण, अगर बैकअप नहीं होता ना तो हमेशा बैकअप होता है, तो बहुत बढ़िया तरीके से बैकअप किया, कवर किया और ज्यादा रन है। सुमित ढेकले इस पर स्ट्राइकर एंड पर है। स्कोर इसी के साथ पहुंच चुका है 54 पर। आखिरी गेंद बहुत महत्वपूर्ण होगी। अपनी बॉलिंग पार्ट पर गेंदबाज तैयार अयूब शेख। ऑफ टाइम के बाहर गेंद, क्या जबरदस्त स्ट्रोक है। तोड़ डाला, फोड़ डाला, सबको पीछे छोड़ डाला, गेंदबाज को बाहुबली ने तोड़ डाला। FM कंदारी के सामने लक्ष्य रखा गया है। 61 रनों का बहुत ही महत्वपूर्ण मुकाबला है। और फिलहाल एक बार फिर हमारे जो स्पॉन्सर है उनकी तरफ बढ़ते हैं और उसके बाद में नेक्स्ट पड़ाव, मतलब जो दूसरा पड़ाव, उस पड़ाव की तरफ जाते हैं। तर नक्कीच प्रशांत सर, या ठिकाणी आयसरी चषक पार पडत असताना अनेक जणांचं मात्र योगदान या स्पर्धेसाठी आहे। त्यामध्ये आपण पाहिलं सन्माननीय भरतदादा टिंगरे अध्यक्ष पुणे टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन यांच्या वतीनं 10,000 रुपयांचं नक्कीच योगदान या क्रिकेटच्या स्पर्धेसाठी आहे। आशिष दादा मारणे उपाध्यक्ष पुणे टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन 5,000। त्यानंतर सन्माननीय कैलासदादा लांडगे अध्यक्ष पिंपरी चिंचवड क्रिकेट असोसिएशन यांच्या माध्यमातून बॉल सौजन्य आहे। रोहनदादा चौगुले 5,000। त्यानंतर मात्र सन्माननीय नितीनदादा पवार 5,000। सन्माननीय शिवाभाऊ कांबळे सांगवी यांच्या वतीनं देखील 5,000 रुपये। आशिष भाऊ गोपाळ 11,000 रुपये या क्रिकेटच्या स्पर्धेसाठी या देणगी स्वरूपात आलेले आहेत। सन्माननीय राजाभाऊ कोलवार पंढरपूर यांच्या वतीनं 5,000। त्याचबरोबर PSI सन्माननीय हर्षल कदम सर यांच्या वतीनं 5,000। बबलूभाई शेख यांच्या वतीनं 10,000 रुपये। त्याचबरोबर आपण जे आकर्षक चषक पाहतोय आयसरी चषक, या चषकांचं कौतुक मात्र प्रत्येक जण या ठिकाणी आल्यानंतर करतो आणि ती चषक देण्यात आलेली आहेत। सन्माननीय प्राजक्ता प्रशांत गायकवाड पुणे काँग्रेस अध्यक्ष महिला OBC सेल यांच्या माध्यमातून। त्याचबरोबर आपण पाहतोय फायनलसाठी जे आकर्षक टी-शर्ट देण्यात येणार आहेत ती देवांश स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून देण्यात येणार आहेत। त्याचबरोबर 3,000 रुपये या क्रिकेटच्या स्पर्धेसाठी सन्माननीय चंद्रशेखर दादा मोरे यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत। त्याचबरोबर सन्माननीय पुणे पोलीस
प्रकाश लोखंडे यांच्या माध्यमातून 5,000 रुपये, तर पृथ्वीराज दादा गायकवाड यांच्या माध्यमातून देखील 2,000 रुपये. सर्व देणगीदात्यांचं ऐसिर प्रतिष्ठानाच्या वतीनं मनापासून हार्दिक हार्दिक आभार. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये उतरते. समालोचन कक्षात देखील बदल होईल. यानंतर तुम्ही सुमधुर आवाज ऐकसान. सन्माननीय मनीष पाटील सर आणि गोपी जाधव सर यांचा या सर आपला असेल मनापासून स्वागत. त्याचबरोबर शिवसंकल्प ढोलताशा पथकाचे अभिजित कदम यांचे या ठिकाणी आगमन झाले. त्यांचा आम्ही सहर्ष हार्दिक स्वागत करतो. विनंती आहे मुख्य मंचावर येऊन आसनस्थ व्हा. अतिथी देव भव ही आपली संस्कृती आणि या संस्कृतीला अनुसरून येणाऱ्या पाहुण्यांचं आम्ही स्वागत करतोय. मनीषजी आमच्यासोबत जोडले जातात. मनीष सर आपलं देखील स्वागत आहे. चला लगेच आपण नाव सुरू करणार आहोत कारण यानंतर अंतिम लढत पाहणार आहोत. उद्या NB ट्रॉफी सीझन 3चं अनावरण आहे 70 स्पोर्ट्सवर संध्याकाळी 7 वाजता. नवीन काय असेल NB ट्रॉफीमध्ये आपण ते पाहणार आहोत. लगेचच उद्याच्याच दिवशी देवांश ट्रॉफी देखील आपण पाहणार आहोत. पुणे जिल्ह्यातील पहिली फ्री एंट्री स्पर्धा ही देखील तुम्हाला बिवेवाडीच्या मैदानावर पाहायला मिळणार आहे. त्यानंतर फलटण तालुक्यामध्ये RSP चॅम्पियन्स ट्रॉफी पावसाळी रबरबॉल क्रिकेट स्पर्धा जी 17 ऑगस्ट पासून 21 ऑगस्ट 2024 पर्यंत ही सुद्धा फलटणमधली पहिली रबरबॉल क्रिकेटची स्पर्धा आहे. त्याचमुळे पुण्यातील आणि साताऱ्यातील स्पर्धा कुठेतरी वाढतात आणि कुठेतरी व्यासपीठ मिळते सर्व तरुण तडफदार क्रिकेटपटूंना आपल्या कलागुणांना वाव देण्यासाठी. अगदी बरोबर उल्लेख केला. रबर बॉलचं क्रिकेट देखील आणि आता वेगळ्या उंचीवर जाताना आपण पाहतोय. हे दुसरं पर्व आहे आईश्री चषक 2024 आणि आज अंतिम दिवस. मी सकाळी उल्लेख केला होता मनीष सर की याचसाठी केला होता अट्टास की शेवटचा दिवस गोड बाबा आणि इथून जिंकणारा संघ थेट फायनलचं तिकीट मिळवेल. दोन्ही संघ तेवढ्याच ताकदीचे आहेत. 61 धावांचं लक्ष स्ट्रायकिंग एंडला. आकाश जहांगीर नाव स्ट्रायकिंग एंडला. उस्मान पटेल आणि आता गोलंदाजी मार्कवर येतोय. लेफ्ट मोठी विकेटने राहुल. पहिलाच बॉल लेग कटर होता. टप्पापर्यंत आतमध्ये आला. बॉल खाली राहतो आणि पहिल्याच बॉलवर मनीष सर बीट केलंय आणि सांगितलं येस हीच हा सामना इथे खूप चांगल्या पद्धतीने रंगणार आहे. स्वागत आहे आपलं. आणि राहुलचं आजचं जे प्रदर्शन आहे चांगलंच राहिलेलं आहे. चांगली गोलंदाजी राहुल जोगाडेची आपण पाहिली. हा प्रकार बॉल संधी होती. बॉल हवेत पण कुठे जाऊन झाडावर धडकतोय. थोडी नशिबाची साथ आकाशला मिळत नाहीये आणि बॉल अडवेपर्यंत या 2 धावा पूर्ण करतोय आकाश. 7 मिळते. उस्मानची धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 2 वर. खरं तर हा फटका खूप चांगला होता. मला प्रशांत आदवडे सरांचं ते वाक्य आठवतंय. ते चिंचेचं झाड नशिबाच्या आड आलंय पुन्हा एकदा आणि ते काही धावा मिळाल्या. धावसंख्येला आकार मिळेल 2 धावा. फायनलचा जो संघ आहे तर तयारीत राहायचे कारण बॅड लाईटची कोणतीही सबब आपण घेणार नाही आहोत. आज आपल्याला ही स्पर्धा पूर्ण करायची. थोडं सहकार्य कराल. हा सामना देखील थोडासा स्पीडअप केला जाईल. ऑनफिल्ड ऑफिशियल्स आपल्याला देखील आम्ही विनंती करतो की आपण सातत्याने त्या ठिकाणी खेळाडूंना थोड्याशा सूचना करा. राहुल चोगाडियात फिरकीचा नन्ना मुन्ना जादूगार ज्याने आज एक चांगला पराक्रम देखील केला. पुढचा चेंडू आकाशसाठी टाकण्यासाठी तो सज्ज होईल. खरं तर पावसाळी क्रिकेट रबर बॉलचं क्रिकेट थोडंसं स्लिप होण्याचे चान्सेस देखील असतात आणि याच दरम्यान त्याने चेंडूसाठी धाव घेतली परंतु त्यानंतर पंचांचा इशारा येतोय हा डेड बॉल. खरं तर राहुल सकाळचा सामना मनीष सर आपण पाहिला ज्या पद्धतीने रंगला होता. असं वाटलं होतं की फलंदाजी करणारा संघ सहज जिंकेल परंतु तिथून त्याने जी गोलंदाजी केली ती अगदी वाखाणण्याजोगी होती. अनएक्सपेक्टेड तो विजय. सरळ बॅटचा वापर रिच मध्ये होता. आउट ऑफ रिच ठेवलं. पुढ्यात ठेवलेल्या बॉलला पुढे पाठवलं. आकाश त्याच लई मध्ये दिसतोय जी लई तो सकाळपासून पकडून ठेवलेला आहे. षटकार 6 धावा. सकाळी या ठिकाणी येत होतो आणि आमच्या पुढे एक ट्रक होता आणि त्या ट्रकच्या मागे लिहिलं होतं चिटके तो फटके. इथे फलंदाजांनी सांगितलं लाईन से फटके तो पडेंगे फटके. मागचा चेंडू खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी टाकला होता. या चेंडूवर त्यांनी थोडासा बॉल पुढे टाकला आणि अगदी खरपूस समाचार घेतला. षटकार ठोकलाय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. यावेळी फटका फसलाय. क्षेत्ररक्षक पोहोचतोय. झेल पकडलाय आणि ते पहिला धक्का मिळतोय. पहा सुमी ढेकळीची रिॲक्शन. मागच्या बॉलवर त्यांनी निराशा दाखवली होती आणि जसा हा चेंडू टाकला विकेट मिळवली. आकाश जहांगीरची विकेट म्हणजे अगदी मॅच जिंकल्यासारखं आहे आणि तेच इथे करून दाखवलंय राहुल जोगाडेने. पहिला ब्रेक थ्रू मिळवून
बाद झाल्यानंतर मैदानात कोण आलाय तर दिनू कांबळे आलेला आहे आणि त्याचमुळे दिनू कांबळे ज्या संघात खेळतो त्या संघाचं सोनं करण्याची क्षमता ठेवतो. पण समोर राहुलने देखील तितक्याच चांगल्या पद्धतीने या पूर्ण दिवसाला आपल्या नावावर केलेलं आहे. समर 11 साठी चांगलं प्रदर्शन केलेलं आहे आणि त्याचमुळे समर 11 आज जो हा सामना खेळतोय खरं तर त्याचं क्रेडिट काही अंशी राहुलला जायला हवं. अगदी बरोबर उल्लेख तुम्ही केला. वाखाणण्याजोगे आहे त्याची गोलंदाजी, त्याचा स्पेल खूप चांगला राहिला आणि आकाश जांगीडला त्यांनी बाद केली. एक षटकार आकाशने त्याच्या विरोधात ठोकला, परंतु त्यानंतर त्याला एक्झॅक्ट माहिती पडलं की मला काय करायचं आहे. आणि मनीष सर, ह्या गोष्टी देखील तुम्हाला लवकर कळणं गरजेचं आहे, कारण तुम्ही उशिराने विकेट घेतल्या तर त्या वेळ निघून गेलेली असते. आणि बॅटने लॉफ्ट केलाय, फटका चांगला आहे, डीप मिड विकेट, बाउंड्री लाईनच्या बाहेर पहिल्याच बॉलवर केलाय प्रहार, चेंडू सीमारेषा पार. हेच सांगतो, जरी अडथळा आलाय त्या अडथळ्याला पार करण्याची क्षमता तुमच्याकडे असायला हवी. आणि सेट होऊन आलेला फलंदाज दिनू कांबळे तुम्हाला पाहायला मिळतोय. ऑस्टमच्या बाहेरचा बॉल वाईट रेंजच्या पलीकडून ट्रॅव्हल होतोय. सुमित ढेकळ्याच्या हातात हा बॉल विसावलाय. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या वतीने येतोय. दरम्यान एक धाव वाढेल. धावसंख्या पोहोचलेली आहे 61 धावांचा पाठलाग करताना 15 धावा. खरं तर ही रणनीती आहे, कारण डावखुऱ्याचा गोलंदाज गोलंदाजी करतो आणि त्याच्या विरोधात डावखुऱ्याचा फलंदाज दिनू कांबळे मैदानात पाठवला गेला. आणखीन एक तडाखा, स्लॉट मधला बॉल पाठवलाय पार्किंग प्लॉटच्या बाहेर आणि आता इथे देखील हा षटकार दिनू कांबळेच्या बॅटवरून तडाखा. सोडणार नाहीयेत आणि त्या गटसी वृत्तीमुळेच सुमित ढेकळे यांना ओळखलं जाते आणि त्याचमुळे शेवट जरी आपल्या संघाच्या बाजूने झुकला नाही पहिल्या षटकाचा, तर देखील अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी आहे. धावसंख्या झालेली आहे 21 धावा. जिंकण्यासाठी अजूनही 40 धावांची गरज आहे. बॉल शिल्लक आहेत 18. सामना संपलेला नाहीये. खरं तर मला सिद्दीक भाबे सरांचं ते वाक्य आठवलं, मरता क्या नाही करता. आणि ज्या पद्धतीने इथे फटकेबाजी केली जाते, गोलंदाजी केली जाते, खरं तर हे बॅटल शेवटपर्यंत रंगेल मनीष सर. आणि म्हणूनच वर्तकनगर एक्सप्रेसला बोलवण्यात आलेलं आहे. रवी बुंबकला बोलवण्यात आलं आहे. खरं तर रवी नेहमीच स्ट्रायकर बॉलर म्हणून येतात, पण या ठिकाणी सुमित यांची रणनीती वेगळी होती. स्ट्रायकर्स बॅटर्सला कुठेतरी न सेट होऊ देण्याचा त्यांचा तो कल होता. तो कल खऱ्या तर राहुल जोगाडे यांनी पूर्ण केला. आकाशला सुरुवातीच्या षटकामध्ये परत पाठवलं, पण त्यानंतर उस्मान अजूनही मैदानाच्या आतमध्ये, दिनू अजूनही नॉन स्ट्रायकर एंडला पाहायला मिळतात. रवी तयार ओव्हर द विकेटनं थोडंसं धाव घेताना रनअप चुकला आणि म्हणतात ना की चुकीचं पाऊल उचलण्याऐवजी कधीही माघार घेतलेली पत्करते आणि त्याचमुळे रवी परत आलाय आपल्या बॉलिंग मार्कवर. उस्मानसाठी ओव्हर द विकेट. हवेत एरियल रूट देऊन बॉलला डिस्पॅच करायचं होतं, पण बॉल कॅरी होईल, कॅच कंप्लीट होईल आणि आता परतावा लागेल. रवीला आणलं आणि रवीने उस्मानला परत पाठवलं. सुमित यांचा कॉल यशस्वी. रवी बुंबकला बोलवलं आणि पहिल्याच बॉलवर एक मोठी सफलता त्यांनी मिळवून दिली. उस्मान पटेल सारखा एक मोठा अडसर दूर केलाय. आता सामन्यामध्ये कमबॅक व्हायला लागलाय. परंतु दुसऱ्या बाजूला जर आपण विचार केला, AFM कंधार किंगकडे बॅटिंग लाईनअप खूप मोठी आहे, त्यामुळे हा सामना सहजासहजी ते सोडणार नाहीयेत मनीषजी. गोपी सर, खूप चांगला उल्लेख आपण केला. प्रतिस्पर्धी संघाला व्यवस्थित ओळखायचं असतं. बॅटर्स किती आहेत, बॉलर्स किती आहेत, पर्याय किती उपलब्ध आहेत, आपण त्या पर्यायांना कसं ओव्हरलॅप करू शकतो. आणि या ठिकाणी जसा उल्लेख केला की बॅटिंग स्ट्रेंथ तगडी आहे FM कंधारी किंग्स या संघाकडे. आणि त्याच्यामुळे सुमितचा आढावा आहे की कुठला फलंदाज कधी येऊ शकतो, हे जे गणित आहे सुमितच्या डोक्यात चाललंय. आणि त्याचमुळे रवीला ज्यांनी वापरलंय, रवीने आतापर्यंत 2 निर्णय सांत्रिकी लावलाय. पहिल्या चेंडूवर विकेट मिळवलेला आहे. हा सामना जसा आपण अपेक्षा करतोय शेवटच्या टप्प्यावर जाईल, कारण ही अपेक्षा प्रत्येक सामन्याने पूर्ण केलेली आहे. आणि आता आपण शेवटच्या टप्प्यावरच आजच्या वेळापत्रकातल्या अजून यानंतर अंतिम लढत चालू आहे. जास्त वेळ न घेता आपण तुर्तास जोडी घाई करा अशी विनंती आयोजकांच्या वतीनं आम्ही करतोय. आलोय तर काहीतरी करून दाखवीन. अयुबने हा खेचलाय गगनचुंबी लांब लचक षटकार, सिक्सर.
ब्लॉकवर तुटून पडला, स्लॉटमधला बॉल होता आणि त्यानंतर पहा आता खेळाडू पुढे बोलवलाय, दबाव टाकण्याचा प्रयत्न केलाय. रवी तयार. आयुबसाठी हा चेंडू भन्नाट वेगाने टाकलाय. यावेळी थोडासा खाली राहिला बॉल आणि एक्झॅक्ट मागच्या बॉलच्या नंतर सुमित टेकेने सांगितलं होतं की आउटसाठी ऑफ स्टंप थोडंसं पिचिंग करून बॉल बाहेर काढायचा आहे आणि तोच प्रयत्न होता. यावेळी बाउन्स नव्हता आणि अख्खी डॉट बॉल देखील पाहायला मिळतोय. वार पलटवार आता सुरू झालेला आहे FM कंधार किंग्स आणि समर 11चा. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल, ऑफ स्टंपच्या खूप जास्त बाहेरचा बॉल. खरं तर स्ट्रॅटेजी क्लिअर आहे रवीची. फलंदाजाला बॉलपासून जास्तीत जास्त दूर कसं ठेवता येईल, पण कधी कधी स्ट्रॅटेजी पूर्ण करण्यासाठी रिस्क घ्यावी लागते. अवांतर स्वरूपातले एक धाव मिळते. टीम FM कंधार किंग्सला धावसंख्या जाते आता 28 या आकड्यावर, 28 रन्स. रवीकडून भरपूर अपेक्षा असतील. विकेट टेकर बॉलर आहे. अयुबसाठी राईट मोठी विकेटने पुढचा चेंडू यावेळी इनसाइड आउट. वाह वाह वाह, फेकून दिलाय बॉल डीप कव्हर मधून सरळ सीमारेषा पार. अगदी नेत्र दिफक फटका होता, वाखाण्याजोग फटका. कन्व्हेन्शनल शॉट पाहायला मिळाला, देखना फटका षटकार. पंच अयुबचा आपण पाहतोय बॅक टू बॅक सिक्सर्स तो ठोकतोय. धावसंख्या जाते आता 34 या आकड्यावर. फुलटॉस आणि अवघड काम आम्हाला जड जात नाही. अयुब मैदानाच्या आतमध्ये तेच दर्शवतोय. षटकारांची आतिषबाजी मैदानाच्या आतमध्ये आणतो आणि FM कंधार किंग्स संघाला विजयाच्या दिशेने घेऊन जातोय की काय, असाच प्रश्न प्रेक्षकांच्या मनामध्ये. षटकार झेफान 11 कोंडवा. चला आपण तयारीत राहायचं आहे, कारण यानंतर या सामन्यातील विजेता संघ वर्सेस झेफान 11 कोंडवा असा आपण अंतिम सामना कदाचित 5 षटकांचा पाहू का, हा प्रेक्षकांचा कॉल आहे. पाहूया, प्रेक्षकांची मतं घेऊया, आयोजकांची मतं घेऊया आणि त्यानंतर तो निर्णय देऊया. धावसंख्या झालेली आहे 40 आणि जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 21ची. अजूनही 21 धावांची गरज आहे. बॉल्स डिलिव्हर झाले त्या षटकात एकूण 5, म्हणजेच 13 चेंडू आणि 21 धावांची गरज. अजूनही सामना सुटलेला नाहीये समर 11 संघाच्या हातातून. वेळीच ते तगडे प्रयत्न करावे लागतील. आणि हा चेंडू भरपूर महत्त्वाचा असेल. यावेळी आउटसाठी ऑफ स्टंप बॉल टाकण्याचा प्रयत्न केलाय. पंचांचा निर्णय तो व्हाईट बॉलचा सिग्नल आलाय. दबाव स्पष्ट पाहायला मिळतो. एक अतिरिक्त धाव मिळते आणि अतिरिक्त धावेबरोबरच धावफलक पुढे चालले आहेत. 41 धावा इथून जिंकण्यासाठी अजूनही फक्त 20 धावांची गरज असेल आणि चेंडूज असतील तुमच्याकडे 13 चेंडू 20 धावा. सामन्याचं समीकरण आता जवळ येत आहे. रवी अजूनही थोडा वेळ घेतोय, त्याला माहिती आहे, कारण एकाच परिसरात हे दोघं खेळतात, अयुब आणि रवी, ग्रामीण फॉर्मॅटमध्ये. त्याचमुळे रवीला विकनेस माहिती आहे, पण त्याचा अंदाजा शेवटच्या टप्प्यावर त्यांनी घेतला. ऑफस्टमच्या बाहेरचा लो बाउन्सर त्यांनी हाताळला. शेवट गोड झालेला आहे जरूर, पण तुर्तास सिच्युएशन थोडी FM कंधार किंग्स संघाच्या पक्षात दिसून येते, कारण जिंकण्यासाठी त्यांना 12 चेंडूंमध्ये 20 धावांची गरज आहे. त्याचमुळे या तिसऱ्या षटकाला गोपी सर विशेष महत्त्व प्राप्त झालेलं आहे. शेवटची 2 षटकात शिल्लक आहेत. 12 चेंडू आणि 20 धावांची गरज आहे. मंजिल से बढ़कर मंजिल तलाश कर, मिल जाए तुझको दरिया तो समंदर तलाश कर, हर शीशा टूट जाता है पत्थर की चोट से, पत्थर ही टूट जाए वो शीशा तलाश कर. इथे प्रयत्न करावे लागणार आहेत. 12 चेंडू आणि 20 धावा म्हणजेच रिक्वायर रन रेट. आजकिंग रन रेट आता 10 वर पोहोचलाय, परंतु या षटकावर बरीच समीकरण मनीष सर निर्भर असणार आहेत. इथे काही निर्धाव चेंडू टाकले गेले तर पुन्हा एकदा कमबॅक होऊ शकेल आणि प्रत्येक धावेनंतर तितकंसं कमबॅक देखील होताना पाहायला मिळणार आहे. झेफान 11 कोंडवा आपला पूर्ण संघ घेऊन समालोचन कक्षाच्या डावीकडे थांबायचं आहे. झेफान 11 कोंडवा आपला पूर्ण संघ घेऊन समालोचन कक्षाच्या डावीकडे आपण थांबायचं आहे. तर थोडी चर्चा होते, पण चर्चा जास्त करू नका, वेळ खर्च करू नका, कारण अंतिम लढत जी प्रेक्षकांना जास्तीत जास्त षटकांची पाहायची आहे आणि आयोजन कमिटीचा तो निर्णय आलेला आहे की पुढचा अंतिम सामना हा 5 षटकांचा होणार आहे. त्याचमुळे आपण देखील सहकार्य कराल अशी अपेक्षा मी बाळगते. प्रथमेश ठाकरे यांना बोलवण्यात आलेलं आहे तिसऱ्या षटकासाठी. दिनू कांबळे यांच्या विरोधात सुमित यांना आपण नेहमीच जिद्दी कॅप्टन म्हणून ओळखतोय. 5 सुप्रीमो चषक आपल्या नावावर करण्याचा तो विक्रम सुद्धा त्यांच्या नावावर आहे. पण समोर आता कोण आहे तर दिनू कांबळे, ज्यांचं रबर बॉल क्रिकेटचे जे रेकॉर्ड्स आहेत त्यांची यादी मोजता येणार नाही इतकी आहे. त्याचमुळे बेस्ट वर्सेस बेस्ट असा कॉन्टेस्ट. मैदानाच्या लोवा फुलटॉस, कॅचची संधी, दिनू कांबळे, ओ ओ डोक्यावर हात गेले, म्हणजेच प्रथमेशने निर्माण केलेली संधी मात्र हाती आली नाहीये. बॉल सीमारेषा पार, 4 चौकार. संधी
ते आणि मागच्या दाराने निघून जातं. खरं तर पुन्हा एकदा ती संधी निर्माण झाली होती. मगाशी रवी बुंबुकने पहिल्या चेंडूवर विकेट घेतली होती प्रथमेशाला, त्याने देखील ती संधी निर्माण केली. थोडीशी चूक झाली आणि त्यानंतर येऊन पोहोचलेला आहे 11 चेंडू आणि 16 धावा. प्रथमेश ठाकरे राईट मोठी विकेट. कॉम्बॉक्स एंडकडून दिनू कांबेसाठी पुढचा चेंडू. 61 धावांचं लक्ष असताना 11 बॉलमध्ये 16 बनवायचे आहेत. यावेळी लेग कटर टाकला, लवकर पिक केला, फेकून दिलाय बॉल डीप मिड विकेट आणि स्क्वेअर लेग रिजन मधून सीमा रेषा पार येतोय षटकार. भारतीय संघाचा जिंकण्याचा जो रेशो होता जवळपास नगण्य होता, म्हणजे अशक्य असं आव्हान त्यांच्या समोर होतं. तर देखील भारतीय संघ जिंकला होता आणि मला असं वाटते आता सुद्धा तसंच काहीतरी घडेल, कारण क्रिकेट हा अनपेक्षित गोष्टींसाठी ओळखला जातो आणि कदाचित तसंच काहीतरी घडते की काय चाहूल मला लागू लागलेली आहे. पण पाहूया या ठिकाणी नवीन फलंदाज कोण येतो मैदानाच्या आतमध्ये. दीप नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय. आई श्री प्रतिष्ठानची सर्व मित्रमंडळी जुमात आहेत. सर्वांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य आहे. हाती घेतलेलं काम पूर्ण करण्याचा तो आनंद आहे. दीप येतोय डॉट बॉल. क्षेत्ररक्षण थोडंसं जवळ घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीनं अजूनही एका चेंडूचा खेळ. खरं तर तिसऱ्या षटकाची समाप्ती होती. प्रथमेशकडे आपण पाहिलं तर थोडीशी बॉडी लँग्वेज त्याची जाणवते. थोडी चूक झाली, चौकार आला पहिल्या बॉलवर, झेल सुटल्यानंतर त्यानंतरचे 2 षटकार आले, परंतु सामन्यामध्ये शिरकाव झाला. म्हणजे अगदी आपण पाहिलं तर औपचारिकता इथून पूर्ण केली जाईल असं चित्र पाहायला मिळते, पण तो अद्याप सामना संपलेला नाही आहे. हुकूम का एक का आता काढला जातोय का असंच म्हणावं लागेल. विश्वनाथ जाधव म्हणजे विशूला आता बोलावलं गेले. 6 चेंडू शिल्लक आहेत आणि धावा बनवायच्या असतील फक्त 4. अनेक वेळेला आपण क्रिकेट पाहिलेलं आहे. मला तो विश्वकर्णकाचा सामना आठवतो. 30 बॉल 30 पाहिजे होत्या. खरे तर दक्षिण आफ्रिकेने तो सामना असं वाटलं होतं आता लवकर फिनिश करतील. तिथून संघनायक रोहित शर्माने ज्या पद्धतीने तो संपूर्ण माइंड गेम एक्झिक्यूट केला आणि भारतीय संघाने विश्वकर्णकाला गवसणी घातली. इथे देखील तो माइंड गेम करावा लागेल. खरं तर स्वतःवर आत्मविश्वास, मी मगाशी म्हणालो होतो की तो आत्मविश्वास गरजेचा राहणार आहे. विश्वनाथ त्याच्या नावातच विश्व आहे. विश्वाचा नाथ. पहिलाच बॉल त्यांनी अतिशय अचूक टप्प्यावर टाकला आणि हेच एक्सपेक्टेड होतं मनीष सर. अगदी चांगल्या टप्प्यावर बॉल, डॉट बॉल येते. 5 चेंडू आणि धावा बनवायचे असतील जिंकण्यासाठी. प्रत्येकाला ती कसोटी द्यायची आहे आणि तीच कसोटी सचोटीने देण्याची तयारी आता मैदानाच्या आतमध्ये विश्वनाथने दाखवलेली आहे. पहिला बॉल डॉट आलाय. त्यांना माहिती आहे की आव्हान तुटपुंज आहे, पण तरी देखील मी माझ्या संघासाठी उभा राहीन. ती मनीषा त्यांची दिसते. बॉल हवेत आहे. बॉल फाईन लेगला क्षेत्ररक्षक नाहीये, त्याचमुळे एक धाव तर वेगानं दिनूने पूर्ण केलेले. दुसरा प्रयत्न केले जाते पण डेंजर एंडला आहे. संधी सुमित कडे आहे, पण आता पावत्या सॅक्रिफाईस द्यावं लागेल दीपला. ही एक धाव मिळते. 4 चेंडू 2 धावांची गरज. किस्मत भी बहादूरों का साथ देती है. हे बहादूर खेळाडू आहेत. खरं तर पहिली डाव पूर्ण केली गेली. दिनू कांबेला स्ट्रायकिंग एंडला आणणं हे गरजेचं आहे आणि त्यामुळे स्वतःची विकेट बहाल केली दीपने असंच म्हणावं लागणार आहे. परंतु हे गरजेचं राहतं. म्हणजे काही वेळेला एखादा खेळाडू ज्याच्या बॅटमधून धावा येत आहेत त्याला स्ट्रायकिंग एंडला आणणं एक रणनीती राहते क्रिकेटमध्ये आणि तेच पाहायला मिळेल. अखेर एका धावेबरोबरच आपण पाहिलं तर धावफलक धावा झालेल्या आहेत.
माफ करा, जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 3 धावांची. 4 चेंडू 3 धावांची गरज. 4 चेंडू 3 धावांची गरज. कारण क्रुशियल मॅच आहे, त्याचमुळे व्यवस्थित अपडेट दोन्ही कॅप्टनकडे देणं गरजेचं आहे. 6 चेंडू 4 ची गरज. बरोबर ना? स्लाइस केल्या बॉलला फिनिश करण्याचा दिनूचा अंदाज हा निरा आहे आणि ती निर्भीड फलंदाजी दिनूची नेहमीच प्रेक्षकांना सुखावते आणि अशा पद्धतीने अंतिम फेरीत धडक मारलेली आहे FM कंधारे किंग्सने. हार्ड लक टीम, समर 11.